सासरे दिवा म्हणतो वाटे उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात कावळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे कसं जगायचं सरकार आमच्या सरकारांचा हुकूम जायला हवं दारुडे ओ नो दिस इज नॉट फेअर आम्ही दारुडे आमचं कुटुंब सरकार म्हणतंय आम्ही दारुडे डोंट वरी आय एम ओके बेबी आठवलं म्हणून सांगतो तू केक आउट नो दॅट इज द क्वेश्चन त्यावेळी इत्युक्ते हा एक शकील सवाल जगण्याच्या मंथनामध्ये माणसाच्या हाती आलं एक अद्भुत रसायन रंग रूप रस नाद आणि गंध अशा पंचेंद्रियांना उत्तेजना देणार देहाच्या आत बसलेल्या प्राणाला उलवणी अवस्था प्रदान करणार डू यू नो व्हॉट इज उलवणी इट मीन बाय स्टेट ऑफ माइंड इट्स डिफिकल्ट टू एक्सप्लेन इट्स इनटेंजिबल रेस्टलेस अस्वस्थ तळमळणार जीवावर हरवार अशी पण ह्या दारूच्या पाशामध्ये माणूस अडकतो कसा सुरुवातीला मित्र प्रेमा खातर एन्जॉय आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तरुणपणात सुरू होतो हा जीव घेणा खेळ संग फुकली की आयुष्याचे गणित फुटत स्वकष्टाने यश मिळवण्याचं सामर्थ्य राहत नाही आत्मविश्वास संपतो आणि मग कुणाच्या तरी हातची कटपुतळी बनवून लाचार आयुष्य जगावं लागतं पुढे कुटुंबात होणारे कलह अपमान विसरण्यासाठी दारूचा ग्लास जवळ धरला जातो आणि स्वतःहून उडवलेलं घर अपयश पचवण्याची क्षमता राहत नाही नवा मार्ग काढण्याची हिंमत राहत नाही आम्हाला काही किंमत राहत नाही म्हणून दारूच्या पाठीला लपवल्या जाते पण दारू पिल्याने प्रश्न सुटतात का अधिकच विध्वंसक होऊन जातात हे आसुरी आनंद देणारे पेय आणि तितकंच आसुरी कृत्य माणसाच्या हातून घडवणारं पेय माणसाच्या शरीराला खिळखिळ करतं आतून दिस इज स्लो पॉइझन नोकरी व्यवसाय आणि व्यवहार सगळीकडे भटकणाऱ्या कुत्र्यासारखी वागणूक दिली जाते सुरुवातीला प्रतिष्ठा म्हणून एन्जॉय म्हणून दारूची केलेली सुरुवात अति होऊन कधी माणसाची आणि कुठेही व्रत म्हणून ते कळत ही दारू सुखी संसारामध्ये वादळ आणणारी आपल्या पत्नीची क्रूर सवतच हे एकच प्याला म्हणून
आपल्या सुधाकराने स्वतःच्या संसाराची जी होळी करून घेतली ती आपल्याला माहीतच आहे. वारंवार होणारे वाद, अपमान, राग आणि दारू. बायको सोबत वारंवार होणारे वाद, अपमान, राग आणि दारू. अरे पण ह्या दारूची धुंदी आणि रागाची पुंगी माणसाला विष किंवा फास घेऊन स्वतःला संपवण्यास प्रवृत्त करते. हे करण्याची सुद्धा कुठली नियंत्रणात राहत नाही. वास्तव आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून आमच्या सावरले, फक्त लेकरांच्या भविष्याकडे पाहून जर आमच्यासारखे सावरले तर म्हातारपणामध्ये त्याच लेकरांकडून मिळणाऱ्या यातना लपवण्यासाठी, दुःख अश्रू वाटे वाहून जाऊ देण्यासाठी जर आम्ही असा आधार शोधला तर निमित्त होते आम्हाला टाकाऊ समुद्रांना आरगडीच्या खोलीत ठेवण्यासाठी. आम्हा म्हाताऱ्यांची मन पायदळी तुडवली जातात आणि आयुष्याचा फुटबॉल झालेल्या आम्हा म्हाताऱ्यांना अतृप्त आत्म्याप्रमाणे रस्त्यावर भटकत फिरावं लागतं. आणि मग पुन्हा नवा प्रश्न उभा राहतो आमच्या समोर, आमच्या to be or not to be, that is जगावं की मरावं हा एक या दुनियेच्या उकेड्या खरकट्या पत्रावरचा जगावं बेशरम नाचार आनंदाने की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या चांदीच्या यात्रेसह आणि करावा शेवट सर्वांचा माझा तुझा यांचा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला त्या निद्रेला पडू लागलं तर नव्या स्वप्नांच्या आनंदी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो प्रयत्नाच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या नावाऱ्या सत्वाची आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन खालच्या मानेने उभे राहतो आमच्या मारेकऱ्याच्या काळात. विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला जनाने जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तोही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या या हऱ्याचे सत्व घेऊन ये करुणा करा. आम्ही फिरले कुणाच्या पायावर डोकं आधार रे, कुणाच्या रडून काय फायदा आणि रागवणार पण. हे स्वर्गस्थ शक्तीनो, या धर्माची अभेद्यता माझ्या मनाला मला दान करा. आता केवळ आनंद सोहळा साजरा होणार आहे. नव्या नाटकाचा पडदा वर जाण्याची वेळ झाली. मला तिसरी घंटा येते. माझी नक्की अति साधूपणे स्टेजवर जाऊन बसली. सगळं मिळवलं. दया दाखवावी म्हणून हा ज्युलियस सीझर कुणाची प्रार्थना करत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याला क्षमा करत नाही. दूर आता या आयुष्यामध्ये आडळपण मिळवायचं आहे. या गरीब माणसाच्या दुनियेमध्ये मिळवलं होतं ज्युलियस सीझरने. आणि तो
आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी ज्युलियट सीझर, मी आहे बुटाप्रा, मी ओथेलो सुधाकर हेमलेट आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवंत.